अरे बा, नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं श्वेता सुतार वाईल्ड लाईफ रेस्क्यूअर या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आता आपल्याला बोंद्रेनगर या एरियामधून फोन आला आहे की त्यांच्या घरामध्ये साप आलेला आहे। तर बघूया आपण कोणता साप आहे व त्याला कसं रेस्क्यू करता येईल। व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। तर आता आपण इथे जागेवर पोहोचलोय, तर बघूया कोणता साप आहे व त्याला कसं रेस्क्यू करता येईल। कुठं आहे? अरे बापरे, फणा काढूनच बसलाय डायरेक्ट इथं। तर या ठिकाणी नाग जातीचा विषारी साप आहे, बघू शकता फणा काढून बसलाय कशा पद्धतीनं, आणि आवाज देखील काढतोय। अरे बा, चिडलाय भरपूर साप, आवाज ऐकू शकताय तुला। माईक जवळ नेते मी। तर हा साप चिडल्यानंतर अशा पद्धतीनं फणा काढतोय। या ठिकाणी हा नाग जातीचा विषारी साप आहे। भारतातील जे प्रमुख विषारी साप आहेत नाग, मण्यार, घोणस, फुरसे, यापैकी हा नाग जातीचा विषारी साप आहे। तर यांच्या इथं किचन आहे आणि किचनचे सिलेंडर ठेवले, त्या ठिकाणी साप येऊन बसलाय। तर बघूया आपल्याला त्याला आता कसं रेस्क्यू करता येईल। तर मला एकदम सावधानतेने रेस्क्यू करावा लागणार आहे, कारण तो चिडलाय भरपूर। या ठिकाणी आपण ट्रॅप बाहेर सेट करणार आहे, कारण इथं सेट करायला कुठं जागा नाही आहे। किती आवाज करतोय तो बघा की। या ठिकाणी सिलेंडरच्या इथं वेडा घालून बसलाय तो। जितका सुंदर आहे तितकाच घातक देखील आहे हा साप, पण तितकाच पर्यावरणासाठी महत्त्वाचा देखील आहे। साप हे पर्यावरणातील अतिशय महत्त्वाचे घटक आहेत। उंदराच्या एका जोडीपासून वर्षाला 800 ते 900 उंदरांचा जन्म होतो। या उंदरांवरती नियंत्रण ठेवण्याचं काम हे साप करत असतात, त्यामुळे आपण सापांना वाचवलं पाहिजे। तर याच्या मागची जी नक्षी आहे ती बघू शकताय तुम्ही। त्याला मोडी लिपीतील 10चा आकडा म्हणलं जातं। तर ही नक्षी त्याच्या संरक्षणासाठी असते, जेणेकरून त्याच्यावरती कोणता शत्रू हल्ला करत असेल तर त्याच्या जे मागचे 2 मोठे मोठे ब्लॅक स्पॉट दिसतात, त्याच्यावरून शत्रूला वाटते की हे मोठे डोळेच आहेत जे की आपल्याकडे बघतायत, त्यामुळे शत्रू हल्ला करायचं थांबवतोय आणि हा साप बिळात पळून जातोय। पुंगी वाजवल्यावर म्हणतात की साप डोलतोय, तर तो पुंगीच्या आवाजावर डोलत नसतोय, सापाला कान नसतात। साप फक्त जी त्याच्या समोर वस्तू दिसते त्याच्यावरती लक्ष केंद्रित करून इकडे तिकडे हालत असतो। मी पण आता माईक इकडे घेतला की तो इकडे बघतोय, माईक इकडे फिरवला की इकडे बघतोय। तर साप हा कधीच पुंगीच्या आवाजावर डोलत नाही। तर हे सगळे गैरसमज आहेत जे आधीपासून चालत आलेले आहेत। तर अशा गैरसमजांना कोणीही बळी पडू नका। तर चला आपण लगेचच या सापाला पॅक करूया आणि लगेचच वन विभागाकडे सुपूर्द करूया। अरे बापरे, ओ तर आपण याला आता सेफली पॅक करतोय। तर आपण याला सेफली पॅक केलंय, चला तर याला वन विभागाकडे सुपूर्द करूया। तर आता रेस्क्यू केलेल्या या नागसापाला आपण वन विभाग रेस्क्यू टीमचे ओमकार काटकर सर आहेत त्यांच्याकडे सुपूर्द करतोय। तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू।